त्याची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा। गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी। न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा। तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी। गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी। जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी। श्रीकृष्णाय वयं नमः। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी संसाठी घेतलेला भंग थोडा समोरून बोलावं लागतं, थोडं लांबून बोललं तरी चालेल। अखिल कोट ब्रह्मांड चरक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणार आहे। श्रीमंत वैराग्यमूर्ती जगद्गुरु जगद्वंदनीय जगतमान्य देवनिवास तुकोत्पाराय यांचा 4 चरणाचा संसारिक जीवाला सावध करणारा भंग आहे। कारण माणसाचं एक व्यवहारिक जीवनाचा विचार केला, जर माणूस सामान्य आहे, तो योगी नाहीये, तपस्वी नाहीये, वैष्णव नाहीये, तर त्याला काही गोष्टीची भीती सामर्थ्याने राहणार आहे। आणि ती सगळ्यात मोठी भीती म्हणजे मृत्यूची, काळाची आहे, या फेऱ्याची आहे। एक बरोबर आवाज पडावा, त्यामध्ये कधीच मागे पुढे होऊ, गाताना फक्त विकू, बोलताना जास्त नाही, स्पष्ट कळावं शब्द लोकांना, विसर नाही पाठीला। अगदी साध्या सरळ प्रमाण भाषेमध्ये तुकोबाराय जगाला वर्णन करतात, उपदेश करतात, सावध करतात। आता तुम्ही म्हणाल ताई सावध करायची आणि भीती दाखवायचं, फार एक वेगळा पॅटर्न आहे। तुकोबाराय कधीच भीती दाखवत नाही, उलट समाधानी करतात ते संत असतात, आणि त्या जगद्गुरु तर कधीच भीती दाखवणार नाही। मग आम्ही विचारलं देवाला, भीती दाखवणं वेगळं आणि सावध करणं वेगळं, यातला फरक कसा सांगा? हे केल्यावर इथे जातं, हे केल्यावर हे होतं, याच्यापेक्षा हे केल्यावर मोक्ष मिळतो हे सांगणारे संत आहेत। आपण घ्यायचं कारणही तसंच आहे। आज वैकुंठवासी साहेबराव दत्ता जांभळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, वर्षश्राद्धानिमित्त
त्यांच्या पत्नीही जगाच्या मालकाच्या चरणावर मस्तक ठेवून आपला जीव विश्वाच्या मालकाच्या चरणी अर्पित केला. असे सौभाग्यवती मीनाताई जांभळे त्यांचे सुपुत्र विशाल दादा यांच्या माध्यमातून थोडासा विखो द्या दादा, एकदम सिंगल आवाज पडले. विशाल दादांच्या माध्यमातून सुंदर नियोजन. शास्त्रवा गोड सांगतं, पतना त्रायती इति पुत्राहा. जे बापाला पापातनं वाचवतं, मोक्षापर्यंत पोहोचवतं, त्याला पुत्र म्हणावा, संतती म्हणावी. मोक्षाचं साधन पुत्राच्या हातात आहे. काय शास्त्र म्हणावं आपलं? म्हणजे बापाला मोक्ष द्यायचा हे लेकराच्या हातात आहे आणि बापाचं सगळं प्रारब्ध आपोआप लेकराला मिळतं. माझ्या वडिलांची तुझी चरण सेवा. माऊली काय गोड वर्णन करतात. बाप तरी जोडी लेकोरांचे ओढी, आपली कुरवंडी वाळवून एकाएकी केला मिरासीचा धनी. ज्ञानोबांचं वर्णन आहे माझा. एकाएकी मिरासीचा धनी करतो तो बाप आहे, पण बापाचा मोक्ष मात्र लेकराच्या हातात आहे. तेच धर्मशास्त्र आहे. बापाला पापातनं आणि नरकातनं वाचवायचं सामर्थ्य फक्त लेकरांमध्ये आहे. म्हणून आम्ही संत कायम सामर्थ्याने सांगतात. संत आम्हाला कायम सांगतात, तुका म्हणे माये बापे अगं हे देवाचीच रूप आहे. कारण संतांना ज्ञात आहे, पोराशिवाय बाकी कुणी कितीही याची सेवा केली तरी ती याच्या कारणी लागणार. जेवढी लेकराची सेवा बापाच्या कारणी लागणार आहे, तशी बापाला दुसरी कुणी जरी किती सेवा केली तरी ती कारणी लागणार. म्हणजे पुन्हा इथं तेच आलं जेनेटिक जनरेशन, अनुवंशिकता. तेच रक्त पाहिजे, तेच कुळ पाहिजे. मग आम्ही म्हटलं देवा यदा कदाचित नाही जमलं आमच्याच्याने, तुकोबाराय म्हटले काही हरकत नाही, वैष्णव हो. तुझ्या बापाचा उद्धार होईल यात काहीच नवल नाही, तुझ्या कुळाचा उद्धार होईल. वैष्णवात ताकद तेवढी आहे. आता वैष्णव व्हायचं म्हटलं काही नियम अटी लागू आहेत. त्यातला पहिला नियम आहे 29 उपवास वैष्णवाला करणं कामच आहे. 20+9 वैष्णव, 20+9 वैष्णव. वैष्णव याने 29 उपवास करावे. त्यामध्ये 5 पर्व, रामनवमी, गोकुळाष्टमी, वामन जयंती, नरसिंह जयंती आणि सगळ्यात थोरात थोर शिवरात्री, हे 5 पर्व वैष्णवाने करायचे. हे 5 पर्व आहेत आणि त्याच्यामध्ये 24 एकादशी आहेत. एकादशी किती? 15 दिवसाला, महिन्याच्या किती झाल्या? 12 महिन्याच्या. काल जी झाली ती एकादश पापमोक्षदा एकादशी होती. पापमोचक पण म्हणू शकतो आपण. आपल्याला अशा प्रत्येक एकादशीला काहीतरी महत्व आहे. त्याच्यासाठी ती एकादश करणं काम आहे वैष्णवासाठी, बरं का. ते म्हणा वैष्णवांचे काय फायदे? भरपूर, मोजता येणार नाही तुम्हाला. पण आजची पिढी कशी माहित आहे का? 4 पुस्तकं शिकली की स्वतःला संतांपेक्षा जास्त शहाणी समजते. आमच्यासारखीच म्हणा. आमच्या वयात आम्हाला असं वाटतं की हे सगळं आमच्यामुळे आहे. पण कधी कधी आम्ही थोडासा पुढचा विचार केला पाहिजे. कारण हे जग आहे, देवाला जी मानत नाहीत ती शहाणी आहेत आणि देवाला जी मानतात ती मूर्ख आहेत. हे जग आहे बाबा. इथं देव न मानणारा शहाणा आहे आणि देव मानणारा मूर्ख आहे. धोतर घालणारा मूर्ख आहे, शर्ट पॅन्टी थिंडणारा हुशार आहे. हे जग आहे. या जगामध्ये असत्याला भाग आहे हे माझ्या माऊलींनी 750 वर्षापूर्वीच सांगितलं. माऊली 750 वर्षापूर्वी सांगतात, वैदाची झाडणी गुरुविना ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल नाही. यांनी किती कीर्तन केली, किती भजन केली तरी मजा नाही. कारण असत्यात जगणारी माणसं आहे. सत्य कळलं तरी पाहिजे. महाराज म्हणतात, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, तुझ्याशिवाय जगात सत्यच काही नाहीये. म्हणून तर मार्ग धरा पंढरीचा. सत्य स्वीकारल्यावर या काळाला घाबरायची काय चिंता करायची दादा? माणसाने घाबरू नये, बिलकुल नाही. चिंता करूच नाही. संतांनी चिंता केली पण संसाराची नाही. संतांनी चिंता केली ती भगवत प्राप्तीची. संतांना एकच चिंता होती, देव कसा भेटेल. पण बाकी देव जे माझं करेल ते चांगलंच आहे. थोडं शब्दांना माझ्या माफ करा. तुकोबारायांची बायको लेकर अन्न करून मिली तरी तुकोबारा देवाला म्हणले, बरं झालं देवा तू केलं ते चांगलंच केलं. कोण म्हणेल का असं? संतात ना ते. तुकोबारा म्हणले, बरे झाले देवा निघाले दिवाळे परी या दुष्काळे पिढा गेली. कारण त्यांना माहित आहे माझं चांगलं माझ्यापेक्षा चांगलं देवाला चांगलं कळतंय. काय म्हणणं आहे तुमचं? आपलं चांगलं आपल्याला चांगलं कळेल का आपलं चांगलं देवाला चांगलं कळेल? बिवडीकर बोलत जा बरं. बरं मला एक सांगा, तुम्ही तुमच्या मनाने आलात ना कीर्तनाला? धरून आणलं कुणी? असं धरलं घातलं, नाही 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 चला चला कीर्तन आहे जांभळ्याच्या इथं चला, असं केलं कुणी? प्रेमाने आलात ना? आत्मीयतेने आलात ना? तोंडावर दिसत नाही म्हणून विचारलं, दुसरं काही नाही. मला
कारण तुम्ही कीर्तनाला मड्याला बसल्यावर बसलाय. तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल ऍटिट्यूड कसला रे. हा थोडं स्वच्छ राहा, मन मोकळं राहा, बोलत जा. एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. हा ना, तुम्हाला वाईट वाटायला असं हिनो पाकिटे घ्यायचे ना, आम्ही बोलायचं देते बाबा, पण बोलत जा. असं मी इलेक्शन जवळ आलंय, तुम्हाला घेतल्याशिवाय दम निघायचा नाही. इथून बी घेते देते. हा बोलत जा, फक्त बोलत जा, विनंती आहे. मन प्रसन्न करायचं रे. काही माणसं म्हणतात जीवनात सुख नाही, अरे घ्यायचं कळत नाही. एक आपली म्हण आहे बघा मराठीत, देव लागला द्यायला पण पदर नाही घ्यायला. आता कीर्तनात बसून जर तुमचं मन लागत नसेल तर किती पापी म्हणावं माणसं आपण. अहो काही माणसं कुशाल म्हणतात, निघाल तर कीर्तनाला पण गेलं नाही. काय म्हणतात गेलतो पण बसलो नाही. काय म्हणतात बसलो पण मधनं चालू. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. आता तुमच्या चुकाच नाही, तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही. मायबाप यात खरंच तुमची चूक नाही. माझ्या माऊली स्पष्ट सांगतात, पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला या पवित्र मंडपात बसू देत नाही, हे सगळ्यात मोठं सत्य आहे. मी कशात अंताळी वाजवा तिथं वाजवायची टाळी वाजवायला काय जीएसटी आहे का सरकारचा. वाजव शेजाचा वाट बघतोय का ती वाजवून कोणा तू वाजव. तुला कळलंय ना, पटलंय ना, वाटतंय ना वाजवावी, वाजवत. हे माहेर आहे मायबाप हो तुमचं. हे मंडप म्हणजे हा कीर्तनाचा मंडप आहे. जेथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. ज्या क्षणी कीर्तन चालू होतं ना, त्या क्षणी विश्वाचा मालक अखिलकोट ब्रह्मांड चालक पंढर पांडुरंग परमात्मा इथे साक्षीदार उभा असतो. काही माणसं अस्तित्व नाकारतात भगवंताचं. कुठल्या बेसिसवर भगवंताचं अस्तित्व नाकारतात. भगवान श्रीकृष्ण सांगतात, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पंचमंडम चतुर्विधम. चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं सोडा अर्जुना. सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा सुद्धा मीच आहे. जठरामध्ये अग्नी म्हणून वास करतो ना, तो मी विठ्ठल, तो मी जगदेश्वर, तो मी कृष्ण, तो मी राम, तो मी विश्वेश्वर, तो मी शिव. पंचमहाभूत ही मी, चंद्र सूर्य तारे ही मीच, आकाश ही मीच, गगन ही मीच, अरे ही माती ही मीच, अरे हा वारा ही अग्नी, हे सगळं मीच रे. अणु रेणू ही मीच, तू ही मीच, मी ही तूच. हे जेव्हा तुला कळावं तेव्हा तू घाबरणार नाहीस रे अर्जुना. जोपर्यंत तुला वाटतंय की हे माझं आहे तोपर्यंत तुला चिंता आहे. ज्या दिवशी तुला कळेल नामा म्हणे केशव राजा केला नियम चालवी माझा. बोलणारा तू आहेस, बोलवणारा. आणि जगाच्या मालकाचं प्रेम एवढं आहे ना देवा. अहो काय सांगू मायबाप तुम्हाला. माझा विठ्ठल स्वतःच वचन मोडेल पण भक्ताची लाज कधी लोकांसमोर उघडी पडू देत नाही. महाभारताच्या काळामध्ये भगवान श्रीकृष्णाने वचन घेतलं होतं. काय? शस्त्र उचलणार. पितामहा भीष्माला वचन दिलं होतं शस्त्र उचलणार. भीष्माने त्या वचनाचा गैरफायदा घेतला. देव उचलणार नाहीये शस्त्र म्हणून अर्जुनाला चुकीच्या अवस्थेमध्ये बाणावर बाण, बाणावर बाण, बाणावर बाण मारावे, रथाचा पाय तुटावा, जगाच्या मालकाला चिंता वाटावी. माझ्या अर्जुनाला शब्द दिलाय मी तुझ्या पाठीशी, तुझ्या पुढे उभा आहे, काळजी करू नकोस. मोडलं वचन माझ्या भगवंत झालं. पितामहा भीष्माला दिलेलं वचन मोडलं, शस्त्र घेतलं आणि केला विनाश पितामहा भीष्माचा. अहो लोकांनी म्हणावं तेव्हा वचन मोडलं. देव म्हटला मी स्वतःच वचन मोडेल पण माझ्या भक्ताची काळजी करणं हे माझं सगळ्यात मोठं वचन आहे. ते मी आयुष्यात कधी मोडू शकत. आता तुम्ही टाळ्या वाजवताय पण माझ्यावर उपकार केल्यासारखे वाजवताय. तुमची टाळी कशी माहितीये का बेवडीकर. हे म्हणली बाई टाळी वाजव तर घे टाळी पाहिजे टाळी घे. काम करताय भिकाऱ्याला. आणि पुन्हा माणसं म्हणतात देव भेटत नाही. असलं वागून जरा तरी प्रेम पाहिजे की नाही. भक्ती प्रेम ज्ञान नको. काही माणसं म्हणतात काय काही किती उकडायला लागलंय, किती तुम्हाला एक कूलर लावलंय. मी तुमच्यापेक्षा जास्त मला आहे की. फक्त विनंती एवढीच आहे, कीर्तन फक्त ऐकायचं म्हणून ऐकू नका. ते कीर्तन अनुभवायचा प्रयत्न करा. देव कधी दिसत नसतो रे, कधीच नाही. कीर्तन करा तरी सांगताय देव कधीच दिसत नाही. देव हा बघायची गोष्ट नाही, देव हा अनुभवायची गोष्ट आहे. ज्या दिवशी मला देव कळतो ना त्या दिवशी मला कळतं विठ्ठल जळी स्थळी वरला आधी काय ठाव नाही उरला. त्याच्याशिवाय काही नाहीच आहे. पण काय होतं माहितीये का महाराज, आमचं जग असं आहे ना, थोडं ऍटिट्यूड जास्त आहे. कीर्तन भजन न करणं कारण आम्हाला दुसऱ्याचं वर्चस्व मानायचं नाही. आम्हाला आमचं आमच्यामुळे नाहीये, कोणातरी देवामुळे आहे हेच मान्य करायचं नाही. आणि जी लेकरं आपण आज विज्ञान शिकतो ना, ही सगळी निर्मिती आहे ना. कधीतरी ज्ञानेश्वरी वाचा. विनंती माझ्या आजच्या पिढीला, कधीतरी ज्ञानेश्वरी वाचा. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. जी बायोलॉजी, केमिस्ट्री, झुलॉजी, आर्ट, कॉमर्स, सायन्स, टेक्निकल, मेकॅनिकल, कम्प्युटर इंजिनिअरिंग, BHMS, MBBS, MD, काय जे काही PhD आपण करतोय हे सगळं ज्ञान माझ्या ज्ञानावर मी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं.
बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अर्थात नाही, 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले तेज नकलकीत दिसे तर या बिजू माझे असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार हे आपल्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला सायन्स म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. ताकद लक्षात घ्या. 16 वर्षाचं वय ज्ञानोबरायांचं जेव्हा ज्ञानेश्वरी सांगितली, सातूचेनी सांगसे खंडीचे पाय पाणी राज हंस आहे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटू मी देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. फरक काय याच्यातलं. पण कसं असतं ना, एकदा लाकडाची राख झाली की राख पुन्हा पेटत नाही. खरे की नाही बिवडीकर? एकदा लाकडाची राख झाली की राख पुन्हा पेटत नाही. एकदा माणसाला अहंकार आला, माणूस अहंकारात जळाला की पुन्हा त्याला पेटवण्यात मजा नाहीच. अहंकार एक अशी गोष्ट आहे ना, जी स्वतःला तर जाळतेच पण स्वतः बरोबर कुळालाही जाळते. रावणाचा विनाश झाला यात काहीच नवल नाही, पण लंका जळाली हो, त्यात किती गेली. साधा होता का तो? 7 कोटी घरं सोन्याची हो रावणाची. किती? 7 कोटी. एवढी कर 2 BHK आपला 7 कोटी. 7 कोटी घरं सोन्याची हो दादा. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे. तुलसी रामायणामधलं वर्णन आहे. किती? 22.5 क्विंटलची एक चौकट. चौकट कळतंय तुम्हाला? तुमच्याकडे चौकटीला काय म्हणतात? चौकटच ना. आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे चौकटच की. 22.5 क्विंटल सोन्याची एक चौकट आहे बर का. अर्धा तोळा सोनं घातलं धोंड्याच्या महिन्यात सासऱ्यानं आपल्याला, तरी आपली बायको आणि आपण महिनाभर स्टेटस ठेवीत होतो. लाडाचा जावाई गेला सासरवाडीला महिनाभर, अर्ध्या तोळ्यावर रे. विचार करा 22.5 क्विंटल. अशा 3.5 ते 4,000 चौकटी असणार एक घर. अशी 7 कोटी घरं सोन्याची रावणाची संपत्तीचा विचार करा. काय राहिलं? लंका कोणाची? बिका पाटलाची. लंका महादेवाची होती. कोणाची? रावणाची नाही, महादेवाची. लंकेचं स्थापत्य महादेवाचं आहे. महादेवाच्या लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलं, कारण रावण शास्त्रविद उपनिषद पाठ आहेत त्याचे. सगळ्यात मोठा शिवभक्त आज तागायत रावणासारखा झाला. धन्य भाग्य रावणाचे, दास झाले शंकराचे. एवढी भक्ती होती रावणाची. वर्णन करायला गेलं रामायणामध्ये तर महाराज एका पूजेला, नाथ रामायणामध्ये वर्णन आहे, एका पूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. किती? 7 ते 8 तास दिवसातले. 14 माणसं फक्त पूजेचं सामान हाताखाली राहिलं होतं. रोज 1000 कमवतो शिवपिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 भरले, स्वतःच शिर कापलं आणि 1000वर शिर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं. एवढा महान शिवभक्त रावण. एवढी भक्ती बघून रावणाला भगवानाने शांतीच्या पूजेला बोलवलं. शुद्ध मंत्र आहेत, उच्चार स्पष्ट केले मंत्र सुरू. इतके सुंदर मंत्र म्हणले रावणाने वास्तू शांतीचे. आधीच महादेव स्वभावाने कसं बोलाय ना, शिव बोलाय. बोलाय. देव म्हणले रावणा काय गोड मंत्र म्हणलेस रे, काय म्हणायचं ते माग, काय मागायचं ते माग. जगातला पहिला पुजारी वास्तू शांतीला आला आणि बदल्यात बंगला घेऊन गेला. कळलं त्यालाच कळलं महाराज. पहिला पुजारी ज्याने दक्षिणेत बागलाच मागितला. देव म्हणला काय दक्षिणा द्यायची? रावण म्हणला अख्खी लंकाच द्या. होती कोणाची? देवाने दिली, झाली कोणाची? टिकली का? थिंक अबाउट इट. कितीतरी विचार करा, आपलं अपयशाचं कारण कोण आहे? कर्म. डेस्टनी असते लाटे जे लिहिले नपुसेगा काही केले. गौरींचं वर्णन आहे. सटवीची राती जन विसंबी वाती त्याचा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. 5व्या दिवशी सटवी माथ्यावर मृत्यूली येते. कितव्या दिवशी? 5व्या. म्हणून जुन्या बायका 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या. बारसं लेकराचं तोंड दाखवायलाच असतं. आता काही प्रथा निघाली. येड्या नव्हत्या त्या जुन्या. तुम्ही लय शहाण्या. तुम्ही लेकरू जन्माला की 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकता, बेबी इट्स कम, ओके, लाईक सबस्क्राईब अँड शेअर. काय भविष्य ठरणार आहे लेकरांचं? आ वय काय त्याचं? काही गोष्टी शास्त्राने असतातच की. अरे बिंदास सोशल मीडिया वापरायचा का नाही वापरायचा? बिंदास 1 लाख पोस्ट टाका.
पण आपले धर्म, आपली संस्कृती, आपली परंपरा, आपलं ज्ञान, आपले सण समारंभ जगाला कळावे याच्यासाठी. पर्सनल गोष्टी आहेत ना, कौटुंबिक, तो कीर्तनकार असला काय, ब्रह्मचारी असला काय, संसारिक असला काय, कोणी असू द्या, माणसाने फॅमिली मॅटर कधी जगासमोर आणू नये. माझं एक वाक्य कायम लक्षात ठेवा, लोक त्याचा गैरफायदा घेतात. कधीच नाही, लोकांना कधीच सांगायचं नाही आपल्या घरात काय चाललंय. आपल्याला सासूचं जमत नाही, आपल्याला सुनाचं जमत नाही, झिंज्यात धरू धरू हाना मारा करायच्या, पण बेडरूम मध्ये. हॉलच्या बाहेर पडले की मिठीच घालून पडायचं, गळ्यात पुढचीला वाटलं पाहिजे काय जमते बाई दोघीचं, वाटू दे. जगासमोर कधीच आपलं उनं सांगायचं नाही, आपल्या भावाचं आपलं नाही सांगायचं जगात. हे जग गैरफायदा घेतं त्या गोष्टीचं. शब्दांना माफ करा माझ्या, लोक तमाशाच बघायला असतं. कधीच आपल्या घरातले प्रॉब्लेम जगाला सांगायचे नाही. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो, मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाहीये लोकांना कशाला सांगताय, सांगायचंय तुम्हाला देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. अहो त्याला सांगा, विश्वास देतो तो निवारेल. लोक निवारतील याचा विश्वास आहे का तुम्हाला? मी विश्वास देते, तरले तरती हा भरवसा नाम धारकाचा ठसा. मी विश्वास देते, तुम्ही जगाच्या मालकाला सांगा, जगाचा मालक सगळं निवारेल. तुम्हाला देव आमची कामं करणार आहे का? काय काम देवाने केलं नाही तुम्ही मला सांगा. प्रत्येक नातं सांभाळलं माझ्या विठ्ठलाने. माऊली सांगतात, तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षिता आपदी आमुते, तूही सदा रक्षिता आपदी आमुते. तूच रक्षण करतो रे. आपदी म्हणजे संकट. आमच्या प्रत्येक संकटाचं तू कुठल्या ना कुठल्या रूपाने येऊन, मग बाप होतो, आई होतो, बहीण होतो, गुरु होतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भावा आपणची देव होय गुरु. अर्जुनाचा गुरु झाला, आमच्यासाठी 28 युगे झाला विटेवर उभा टाकलास. प्रत्येकाचं सांभाळलंस तू. तुकोबारांची बायको जिजाऊ, 2 बायको होत्या तुकोबांना बरं का. नावं इगळी ऐकली असल्या तर 2 होत्या. कीर्तन करायचा दोष नाही महाराज बरं का. 2 होत्या तुकोबांना. ती बी तुकोबांनी केल्या नाही. प्रथम बायको तुकोबारांनी केली, दुसरी बायको आई बापांना हट्ट करून करायला लावली, का तर पहिलीला बाळ होत नव्हतं. आता देवाचं बघा चक्र, दुसरी बायको केल्यावर पहिलीला लेकरू झालं. दुसरीच्या आधी देव लय मजा घेतो महाराज बरं का. संयम. 2 बायका तुकोबांना. श्रीजीचा माझ्या तुकोबारांच्या बायकोचं सामर्थ्य सांगायचं तर माझ्या तुकोबाची बायको कधीच तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय सुद्धा खात नसायची. कोण म्हणतं संतांच्या बायका फटकळ होत्या देव जाणे, पण एक वाक्य लक्षात ठेवा, संतांच्या बायका संतांसारख्याच असतात. त्यांच्यात आणि संतात फरक नसतो. अधिकार त्यांचा फार मोठा आहे. कुठल्या डोंगरावर तुकोबा कधी माहीत नसतं जिजाऊला. चौकात उभा टाकायच्या, प्रत्येक वाट्याला कान लावायच्या. ज्या वाटेतनं विठ्ठल विठ्ठलाचा जयघोष येईल त्या वाटेनं जायच्या. अधिकार लक्षात घ्या माझ्या जगद्गुरूंचा. माझं तुकोबाच्या मातीहून चालायचंय, ते रोज सुद्धा माझ्या पांडुरंगाचं नामचिंतन करायचा अधिकार असतो एका वैष्णवाचा. जिजाऊ त्याच वाटेनं जायच्या, तिथेच तुकोबा असायचा. द्यायच्या भाकरी आणि मग स्वतः येऊन खायच्या. एके दिवशी असंच तुकोबाला भाकरी द्यायला जाताना पायात काटा रुतला. शेतकरी ना तुम्ही, बिवडीदार शेतकरी ना, आणि कौतुकाने सांगायचं शेतकरी आहात ते. मला कौतुक आहे, मी पांडुरंगाचे मानेल तेवढे आभार कमी आहे. मला सगळ्यात मोठा उपकार आहे विठ्ठलाचा, की मी शेतकऱ्याच्या पोटी आणि शेतकऱ्याच्या घरात जन्माला आले. हे सगळ्यात मोठं वैभव आहे माझं. मी कुठलाही हाय क्लास स्टँडर्ड श्रीमंत अवलादीच्या पोटी जन्माला नाही याचं कौतुक आहे मला. कारण आजही श्रीमंताच्या घरी गेलात तर कप्पर चहा भेटेल याची खात्री नाही. माझ्या शेतकरी बापाच्या दारात कुत्र जरी गेलं तरी पोटभर भाकरी खाल्ल्याशिवाय दार सोडत नाही. अरे कुत्र्यालाही भगवंताचा अधिकार आहे आमच्या. कारण आम्हाला माहित आहे देव कुठल्या रूपात येईल सांगता येईल. हा पोळा भावच मोठं करतो रे माणसाला. नाही तर एखाद्या मुलीला विचारलं ना, का ग बाई हायली एज्युकेटेड आहेस, स्टँडर्ड मेंटेन करतेस, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, पण कधी देव करताना, कधी भजन करताना, कधी चरणावर मस्तक ठेवताना विठ्ठलाच्या नाही दिसलीस. ती फार स्टँडर्ड पद्धतीने सांगते, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तो देवाला मानत नाही याच्यात काहीच वावगं नाही का माझे बाय. पण बहीण म्हणून सांगते, ज्या दिवशी देव तुला मानणार नाही, हे जग तुझं अस्तित्व मान्य करणार नाही, हे सामर्थ्याने सांगते देव मानतोय म्हणून सांगते. मी जिवंत याचं मूर्तिवंत उदाहरण आहे की देव आहे. कळतं? मी आहे याचा अर्थ देव का? कारण माझंच असणं त्याच्या सामर्थ्यावर. हेच लोकांना कळत नाही म्हणून माणसं जीवाला घाबरतात. संत म्हटले आम्ही कोण दिवस येईल कैसा. 2 अनुषंग लक्षात घ्या. आम्ही घाबरत नाही, जसा येईल तसा दिवस येईल. आमच्यासाठी प्रत्येक दिवस सारखाच.
पण जो संसारिक आहे त्याला चिंता आहे कोण दिवस येईल कैसा. कळतंय? शब्द तोच आहे, फक्त भाव वेगळा आहे. संतांना चिंता आहे ती भगवत प्राप्तीची आणि मानव जीवाला चिंता आहे ती मरणाची. कळतंय? विषयाकडे शेतकरी आहात तुम्ही. शेतकऱ्याच्या पायात काटा रुतणं काही नवल आहे का? शेतात गेल्यावर काटा आयुष्यात किती वेळ तरी रुतला असेल. काटा रुतणं काही नवल. पण मला सांगा, शेतकऱ्याच्या पायात काटा रुतला तर शेतकरी कसा काटा बघतो? पाणी लावून बघतो का? हा, लाजू नका, प्रत्येक जण थुकाच लावतो. कोणीच हायजीन वगैरे मेंटेन करत नसतं. शेतात काटा रुतल्यावर पाणी नसतो शोधत, थुकाच लावायचा असतो. एवढं काय लाजायचं, थुकाच असतो. बरं आता खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो का? 2-4 वेळा तरी तोच थुका लावावा. आमच्या जिजाऊच्या पायात काटा रुतला. अधिकार लक्ष घ्या, काटा जिजाऊंच्या पायात आहे. त्रास विश्वाच्या मालकाला होतोय. त्रास त्रैलोक्याच्या नाथाला होतोय. पांडुरंग परमात्म्याला होतोय. बाराकीचा राजा, सिंहासनाधीश्वर, जगाचा मालक, विश्वाचा बाप माझा पांडुरंग परमात्मा वैकुंठ सोडून देऊ देतोय. ज्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी अख्खं विश्व तळमळत आहे. संसारिकाला तर दुर्लभच, पण योगी सुद्धा जीव आठवतात त्या जगाच्या मालकाच्या चरणाच्या स्पर्शासाठी. असं दुर्लभ असणार माझ्या जगाच्या मालकाचा चरणाचा स्पर्श, तो माझा विठ्ठल जिजाऊचा पाय स्वतःच्या हातात घेतोय. काय ताकद असतं ना वैष्णवात. तोच पाय स्वतःच्या मांडीवर ठेवतोय आणि माझा जगाचा बाप जिजाऊचा काटा दिसतोय का हे थुका लावून बघतोय. त्यालाही एका थोक्यात कदाचित दिसू नये. त्यानं बी तेच बोट तोंडात, तेच बोट पायाला, तेच बोट तोंडात, तेच बोट पायाला. सरपंचाला नाही पण सरपंचनीला भरपूर राग आला. बिवडीच्या नाही, पंढरपूरच्या. पंढरपूरचा सरपंच कोण आहे? एकच. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी तुम्हाचे विठ्ठेवर. मोकाशी अर्थात याचा मालक. तेथील मोकाशी तुम्हाचे विठ्ठेवर. विनंती तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. संत माय बाप एवढा उपकार करा. तो विश्वाचा मालक प्रत्येकाचा. ज्ञान अज्ञान बघत नाही, वर्ण बघत नाही, कुळ गोत्र कळतं. त्या पांडुरंगाला काय गरज आहे तुका लावायची? पण देव सुद्धा बायकोचं ऐकतो बरं का पुरुष मंडळी. देव सुद्धा बायकोचं ऐकतो बरं का. देव सुद्धा बायकोचं ऐकतो बरं. असं नाही का सांगू का? ऐकत जरा तुमच्या चांगल्याच सांगा. देव किती वेळ म्हणून तेव्हा पिदाळ्याला पिवणूक पिवणूक बायको मरते सांगू सांगू. तिचा जीवाला नाकिनो येतो दादा. ते म्हणते नका हो, आयुष्यभर फाटका संसार राहील तुमच्या पिण्यामुळं. सगळं चांगलंय हो तुमचं, तेवढं पियत जाऊ नका. तुझ्या काय बापाची पियतो का? चांगल्यासाठी सांगते रे बाबा ती. ऐकत जा. हा माय मावल्या लय खुश होऊ नका तुम्ही बी. जरा नीट वागत जा थोडं का. एकमेकांना थोडं समजून घेतलं की काय लागतं. पण एवढं मात्र खरंय, माय मावल्याला आयुष्यात काहीच लागत नाही, फक्त नवरा चांगला पाहिजे. काय म्हणणं तुमचं ढोळीच्या माय मावल्या? सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदीनं बोलावं, गावानं हिनवावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं. कशाला टेन्शन घेते मी आहे ना बाई, आनंदानं संसार करते. खरं नाही का माय? आहे का पाठीमागच्या? खरंच नाही का ढोळीच्या माय मावल्या? आहे का माय? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग. एक्सपिरियन्सला सांगा ग माय. खरं की खोटं आहे? कोण चांगला पाहिजे माझ्या आयुष्यात? नवरा चांगला पाहिजे. मी कशाला बोलावं? माऊली सांगतात, जरी सगळ्याचा जिव्हाळा पाय सासर वासच आहे, प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सहन करतंय. परमार्थाचंही तसंच आहे. तू का म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी. आता आमच्यासाठी धनी पांडुरंग. परमार्थात धनी शहाणा भेटला, मालक ज्याला आम्ही मानतोय, ज्याला सर्वस्व देतोय, तो शहाणा पाहिजे. कुणालाही मानायचं. शेंदरी हेंदरी दैवते जपणारा परमार्थ राहीच आहे आपला. आपल्या ठिकाणी विठ्ठल कुळीचं दैवत. विठ्ठल वीत होत चित्त विठ्ठल माय बाप श्रोता बैल बंधू गाता सर्वस्व तू आहेस विठ्ठला. तो मालक आहे आमचा. आणि मालकीन आमची बाप रखमा देवी, आमची रखमाई माता रागवली विठ्ठलावर. देव ऐकतो दादा, कोणाचं नाही तर बायकोचं ऐकतो. सगळा काकडा झाल्यावर देव काही उठे ना. महाराज म्हणतात
राही रखमाबाई तुम्हा येऊ दे. त्याची अख्खी जिंदगी भंगार गेली. तू यासाठी गेले, तू यासाठीच गेले बाबा, जेवढे गेले तेवढे. पण कधी नवल वाटतं रे, काय मातीची माणसं आम्ही. काकड्या करणारी, कीर्तन करणारी, ज्ञानेश्वरी वाचणारी लेकरं आमची कधी चुकीच्या मार्गाने लागली. ऍटमॉस्फिअर कदाचित वातावरण बदललं, संस्कार बदलले. हे तर आमचं रक्त. अरे शाहिस्ताखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्ताखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लोकली. शाहिस्ताखानाची बायको पळत पळत आली, जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली की आग में लड़की उठाई. शाहिस्ताखान शत्रु है पण बायकोला सांगतोय बेगम जबान को लगाम दे ना, मुरत क्या बोल रही है, शिवा के मामले है वो. ये कदा भी मुमकिन नहीं कि शिवा के मामले किसी औरत को गंदी नजर से देखेंगे. उठाना तो दूर की बात है. बायको शाहिस्ताखानाची म्हणती है, जहापना शत्रु है वो आपका, इतना विश्वास शोभा नहीं देता. हमने उनकी लड़कियां उठाई, गंदी नजर से क्या उनकी इज्जत तक लूट ली. हमने उनकी बहू बेटियों को गलत नजर से देखा तो क्या वो बदले की आग में हमारी लड़की नहीं उठा सकती. नामुमकिन. वो शंभू के मामले है, वो छत्रपति शिवा के मामले है. बेशक वो हमारी जिंदगी मुश्किल कर देंगे, जीना तक नहीं बख्शेंगे. हमारी सल्तनत, हमारा नाम, हमारा रुतबा सब कुछ छीन लेंगे. लेकिन ये कदापि मुमकिन नहीं कि छत्रपति शिवा या उनके मामले औरत किसी की भी हो उसको गंदी नजर से देखेंगे. वो शिवा के मामले हैं. शत्रू नाही विश्वास वाटावा इतकं पवित्र चारित्र्य माझ्या राजाचं होतं, त्याचे वारसदार आहोत आपण. आपली नजर कशी असावी एकदा विचार करा. बोलल्यावर राग येईल तुम्हाला, पण आपलं शास्त्र सांगतं यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथेच भगवंताचा वास आहे. बाई ताकदवार असते ना. नाथबाबा सांगतात, तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्ल्या भल्ल्या शिलावीला बट्टा. तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्ल्या भल्ल्या शिलावीला बट्टा. यडक मदन केवळ पंचनन, बळग मारली शंकरा, केला ब्रह्माचा मातेला. यडक मदन केवळ पंचनन. म्हणून विनंती असते, वैष्णव हा त्याच्याशिवाय खरं खोटं करणार. या जगाचा बाप आहे ब्रह्म, पण देवळा उत्पत्ती कोणाची आहे विश्वाची? ब्रह्माची आहे. पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर कुठं नाही. त्याचं कारण आहे, सदाचीच मुलगी सरस्वती शारदा, तिच्यावर चुकून वाईट नजर गेली. जगाचा बाप आहे पण देवळा. 33 कोटी देवाचा राजा इंद्र, 100 यज्ञाची ताकद, अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला. उर्वशी, मेनका, रंभा इतक्या देखण्या ज्यांनी सुकलेल्या कमळाला हात लावावं तर कमळ जागेवर फुलावं इतकं देखणं स्वरूप ज्यांचं. विश्वसुंदर आहे हा, मनोरंजन करायला इंद्राच्या दरबारात. तरी सुद्धा नजर फिरली, पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या ठिकाणी येज पडली, आळ्या झाल्या, पू झाला. सगळ्यात देखणा चंद्र, 27 बायका त्याला. चंद्राचे 27 नक्षत्र, चंद्राच्या 27 बायका आहेत. तरी स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट नजर गेली, बृहस्पतींच्या बायकोवर. सगळ्या देवांचे गुरु बृहस्पती. 5 महिन्याची बाळंतीण करून सोडली. चंद्रापासून बुध नावाचा पुत्र झाला तिला. फार नको वाढवायला, मोठ्याच्या पोटाने आपल्याला काय करायचं. परिणाम डाग आहे चंद्राला. कोण आहे आपण? आमच्या 4 चौकात बसतात. हिकून आली बघ, तिकून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली की माझी ही तुझी गोरी दिसली काला, तसली माझीच आहे. तुझ्या बापाची पेंड आहे. पुढे बोंबलता आहे ना यश मिळत नाही म्हणून. कर्म बुडवतं हे कायम लक्षात ठेवा. चुकली या वर्म फेरा पडे. आता लक्षात घ्या, कर्म साध्य आहे, वर्म साधन आहे. तिथपर्यंत पोचायचं ना. आपलं वर्म असलं पाहिजे. सोपे वर्म आम्हा सांगितले. मी कुठं म्हणते कीर्तनाला यायचं, यावंच लागणार आहे, तिकडे जावंच लागणार आहे. ठाईचं बैसून करा. आवडी आनंद आहे बाबा, जसं जमेल तसं रे. नाही तयावीनं भुकेला विठ्ठल येईल तैसा बोला रामकृष्ण. देवाच्या नामाला काही काळवेळ नाहीये. काळवेळ नाम उच्चारिता दोन्ही पक्ष काही. देवाच्या नामाला न सुतक आहे ना विटाळ आहे. देवाच्या नावाला काहीच नाही. देवाचं नाम तुम्ही कधीही कुठंही कसंही घेऊ शकताय. कळतंय? मला सांगा, मध रागानं खाल्ला मग गोड लागत नाही का? लागतो की नाही? बोलत झाले. तुम्ही मुद्दाम करताय का? तुम्हाला माझी जिरवायची? काही काही माणसं मुद्दाम करतात. त्याला महाराजाची जिरवायची असते. ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, लय ज्ञान शिकवित होती, अख्ख्या मंडपानं ऐकलं, पट्ट्यानं ऐकलंच नाही. अरे कशाचा दादा बोलत जा. तुम्ही सांगा एवढी कर. मध रागानं खाल्ला गोड लागत नाही का? विष प्रेमानं पिलं मरत नाही का? माईशाला म्हणायचं माय किती गुणाचं आहे, माय किती गोड लागते, माय पिवणीच बघते माय पीच.
गोड बोलून पेल्यावरती मारित नाही का? काय करा बरं? नका सुतक पडेल मधाचं काम आहे गोडवा देणं, विषाचं काम आहे मारणं. माझ्या भगवंताच्या नामाचा मूळ गुण आहे पुण्य आणि समाधान देणं. ते देतच कसंही मुखात येऊ द्या. घेत नाम विठोबाचे तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणूनिया, तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणूनिया. काय आधी करू नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. अवघ्या सुदर्शन चक्रावरती अख्खी पृथ्वी फिरते अशा बापाची लेकर ती. तुम्हाला घाबरणार आहे बरे? आणि विश्वास आहे ज्याच्या गळ्यात माळ आहे ते मरत नाही. लोक म्हणले ऐकतो म्हणून खरी बोलत जाऊ नको. कशी मरत नाही ती? मी डोळ्या देखत किती पेटलेली बघितली ती. कशी मरत नाही ती? मी विश्वासानं सांगते माळ घातल्यावर मरत नाही. एवढी कर नाही मरत. कसं मरत नाही? मरत नाही म्हणजे मरत नाही म्हणजे मरत नाही असं मरत नाही. मरत नाही म्हणजे मरत नाही म्हणजे मरत नाही असं मरत नाही. सोप आहे नका नाही डोकं लावू महाराज. मरत नाही याचा अर्थ मरण कोणाला कळलंय? पण ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती कधी आपत्कालीन मरणाने मरत नाही, तो नियतकालीन मरणानेच मरतो. हे लक्षात ठेवा. तो मरतो खरा पण जगाच्या मालकाच्या निर्णयाने. मागे पुढे उभा राहे आणि आघात म्हणून माळा घालीत जा, गण लावीत जा. आज बघा बरं गण लावले तर किती चांगले दिसायले. कोण माळ करीन कोण बिन माळ करी काहीच ओळख होईना. चांगले दिसायले सगळ्याचे तोंड गण लावल्यामुळं. लावीत जा की गण. किती गोड दिसतं कपाळ मस्तक. लगेच कळतं बाबा 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 पांडुरंगाची लेकर आहे तर इकडं. अहो इकडं काळाची याची ताकद आहे का? गंध बघून पळून जाईल की. कसला गोड दिसतो. लागत नाही हो माणसांची. काय करून काय नाही. अहो थोडंफार थोडं चंदन लावायला काय हरकत आहे? थोडं बुक्का लावायला, थोडं कुंकू लावायला काय हरकत आहे? लावायचं का माय? लावायचं दादा. मला सायंटिफिकली कारण सांगते. माणसाच्या शरीरामध्ये 72,000 नाड्या असतात. 24 नाड्या प्रधान असतात, 3 नाड्या प्राणवाहक असतात. इडा, पित्तला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक रेचं कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे. 3.5 वेळे गमसली कुंडलिनी शक्ती. बिंबीच्या देठापासून षडशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळतं. माणसाची सगळी शक्ती ज्याला चेतना शक्ती म्हणतो आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून, ज्याला सायंटिफिकली आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो, ती ते एकवटते. माणसाचं सगळं सूत्र इथे असतं. बुद्धीचे जे काही तंत्रिक आपण जे म्हणतो चेतातंत्र, त्याच्यामध्ये जे काही पॉझिटिव्ह एनर्जी असते ती सगळं काम इथून चालतं. जरी ते चंदन असेल, बुक्का असेल, कुठल्याही प्रकारचा गंध असेल तर माणसाच्या डोक्यात पटकन निगेटिव्हिटी येत नाही. त्याला कायम वाटतं आय विल डू इट. मी करू शकतो, मी करू शकतो. कायम लक्षात ठेवा जे डोक्यात आहे ते घडतं. तुम्ही जर सारखं विचार केला ना आज काहीतरी वाईट होणार, आज काहीतरी वाईट होणार, वाईट होईल का? होणारच. तुम्ही विचार करा चांगलं होणार, होणार. इट्स ऑल अबाउट युअर थिंकिंग. तुम्ही जर थिंक करताय ना ते प्रत्यक्षात येतं. कारण बॉडी तशीच सर्वाइव्ह करते आपल्याला. लक्षात ठेवा सगळं थिंकिंगवर असतं. नाहीतर विचार करा 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर शिवरायांनी विचार केला असता माझा बाप निजामाच्या हाताखाली कामं करतो, काय साम्राज्य आहे माझ्याकडं, अहो माझ्यापेक्षा 10 पटीनं जास्त असणारं सैन्य, कसं लढणार आहे मी यांच्यासोबत. पण त्यांना विश्वास होता मी करू शकतो. घडलं ना. त्यांच्या नाकावर टिचून 40 वर्षाच्या आत 260 पेक्षा जास्त केले छत्रपती शिवरायांनी हस्तगत केले. हा इतिहास आहे. होतंय का? गणिमी काळा वापरला विचार कौशल्य टेक्नॉलॉजी हे त्या काळापासून चालत आलं. कमीपणाचा मोठेपणा करता आला पाहिजे. विकनेसला स्ट्रेंथ बनवता आलं पाहिजे तर जीवनात यश आहे. आमची पोरं नुसतं कामी देतात. माझं मायबाप शिकलेलं नाही, आम्ही खेडेगावात आहे, आम्हाला कुठं लय पैसा आहे, आमच्याकडे कुठं सोयी सुविधा येते आणि आमच्याला कुठं चांगले क्लासेस आहेत आणि आम्हाला करायचं म्हटलं काही होतं. आमच्या वर्गात एक पोरगा आहे, मी लॉच्या 2nd इयरला. सरांनी उभा करायला प्रश्न विचारला, उत्तर देताना मला कळलं बोबड आहे ती. मला सगळा वर्ग हसले, सुरे हसले. सर म्हणजे मूर्ख आहेस का तू? तू लॉला ऍडमिशन घेतलंय, तुला बोलता येत नाही अड्या आणि तू वकील होणार आहे म्हणून आणि तुला केस देणार कोण? तो म्हणला तल ततलं बोलू नका. कतलं बोलू? तू
तू प्रॅक्टिस कशी करणार आहेस? तुझं वक्तृत्व प्रबळ नाहीये, शब्द स्पष्ट नाहीये, तू बोललेला पुढच्याला कळत नाहीये. कसं? ते मला कधी विकलल, कधी कळल. आता तू कळल पण पुढच्याला कळल का? कधी आता कधी कधी सर म्हणले अरे विश्वास आहे तुला जमणार नाही. बरं का म्हणलं सर ट्राय करून बघा. सरांनी 20 रामायणाचे ग्रंथ दिले आणि सांगितलं पुढच्या लेक्चर पर्यंत त्यातला एक जरी ग्रंथ विकला ना पट्ट्या मास्तर नोकरी सोडणार, तुझ्या पाया खालून जाणार. सरांनी अंडर एस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं. आजच्या पिढीला जग ग्राह्य धरतं, अंडर एस्टिमेट करतं. आपल्याकडे लोकांना वाटतं हिंदू यांना काय जमणार आहे, मराठी याच्याकडे व्यापार होणार आहे का? सारखं नम्रतेनं जगणारी, सण समारंभ साजरी करणारी, यांना वर्षातनं 100 वेळा सुट्ट्या लागतात आणि यांच्याकडे काय काटकसरीने व्यापार जमणार आहे? यांना वाटतं गंध लावणारी, माळा घालणारी पिढी ही अनएज्युकेटेड, अनस्टँडर्ड, यांच्याकडे काय वैभव जमणार आहे? अंडर एस्टिमेट, ग्राह्य. पण खरं सांगू, अख्खं जग जेव्हा आपली हारायची वाट बघतं ना, तेव्हा फक्त भगवंतावर विश्वास ठेवून जगाला जिंकून दाखवा. जी लोक अपमान करतात तीच लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाही, विश्वास करतात. आणि मजा तेव्हाच येते जेव्हा जग हारायची वाट बघतो ना आपण जिंकतो. तेव्हा लोकांना वाटतं याला चालणार नाही ना, आपण करून दाखवतो. आनंद. मुलगा म्हणला सर करून दाखवला. पुढचं लेक्चर भरलं सरांनी उभा केला, काय विकले का ग्रंथ? याने खाली मान घातली. सर म्हणले विश्वास होता तुला जमणार नाही. मुलगा म्हणला थगली ऐकली एवढी कर. सांगितलं किती होतं मास्तर? मिनिमम आहे म्हणला. मी सगळे ऐकलं. मास्तर म्हणला कस काय? लय थोप आहे म्हणला. थळ प्रत्येकासमोर जायचो, त्याला थांबायचो. हे बघा हे रामायण, हे बघा हे रामायण, तुम्ही घ्या नाहीतर मी वाचून दाखवतो. लोक म्हणजे 3 वय पुढे तुझ्याकडनं तिथं ऐकण्यापेक्षा घेतलेलं पॅकेज. गणिमी का दुनिया झुकतीये आणि असं समजू नका संप्रदायात आहात म्हणजे तुम्हाला नमतं फक्त देवाच्या चरणावरच. मायबाप देव आणि संत सोडले तर कुणाच्याच पायावर मस्तक ठेवायचं. वारकरी जर सोडला तर क्वार्टरीसाठी कुंबडीसाठी जय जय भिकारी नाही. कष्ट करून खायचं. इलेक्शन जवळ आलं म्हणून सांगते तुम्हाला महाराज, पोरांना शिकवत जा जरा. मायबाप देव आणि संत सोडले तर कुणाचं चरण धरायचं. भाषा माझी नाही भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण नाठाळांच्या मातीत आणि आमच्याशी प्रेमानं वागलात ना, आमचं दोत्तूर सोडून तुमची लाज राखू नका. पण आमची लाज काढायला लागलात ना, जिंडा काढून दांडावर करून दोतराची ताकद दाखवू. शेरपा केले नाहीत रे आम्ही, फक्त आम्हाला शिकवलं जातं. तुका म्हणे जाण व्हावे लहानाहून ही लहान. आम्हाला जाण आहे की आमचं नाहीये, पण आम्ही त्याच्यासमोर नतमस्तक व्हावं. आणि कोणी कोणाला मोठं करत नाही बरं. डोक्यातनं काढून टाका. मी याला मोठं केलं, मी त्याला मोठं केलं, माझ्यामुळे हा मोठा झाला, बिलकुल नाही. माणूस मोठा होतो स्वतःच्या कष्टावर, पांडुरंगाच्या आशीर्वादावर आणि आई वडिलांच्या पुण्याईवर. बाकी कशानेच माणूस मोठा होतो. मी नाही माऊली सांगतात, पैसेची वाटणं पाहता पैसे दसेची वाटणं पाहता पैसेची गावानं येता बाळपणीच सर्वज्ञतावरी तयार. हा पांडुरंगाचा वर आहे, आशीर्वाद आहे की तो बालपणीच हुशार. कोणाचा? बहुत सुकृताची. कशामुळं? धन्य माता पिता. कसं काय झालं जन्मोजन्मी आम्ही? उगाच कसं होईल? मॅजिक नसतं रे जगात, लॉजिक लावायचं जरा. चमत्कार नावाची गोष्ट जगात घडत नाही आणि घडणार नाही. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हणून माणूस आहे का भूतोय तू? अशी महाराजाच्या पाया पडल्याने तुला पोरं झाली असती, बायको काय जगात बॉगलाई केली असते. कळलं त्यालाच कळलं महाराज. मी कशाला म्हणून तुकोबाराय म्हणतात 900 कन्या पुत्र होती तरी का? पण लोकांचं कसं आहे, लोकांचा आंगण्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. चमत्कारावर आहे पण कष्टावर नाही, भामट्यावर आहे पण स्वतःवर नाही. तुमचं कसं झालं महाराज? निस्त कल्पनेची बाधा. कसं सुखी होणार आहे तुम्ही? सगळं असं तेर. ह्या जगात 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरंय खोटंय एवढी कर खरंय, खराला खरं म्हणीत जा. 5वा चुकून खरं बोलला की 4 मिळून त्याला खोटी ठरली. तर क्वांटिटी क्वालिटीला किंमत नाही. म्हणजे आमच्याकडे कसं आहे, जी पोरगी वरातीत नसती ती सुशिक्षित आहे आणि जी कीर्तन करते ती नालायक आहे.
काय जग आहे पण लगा. म्हणजे ज्या साबणानं गोरं होतंय ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाची ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबणाला खपच आहे. आता या घेणाऱ्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती काय साबणानं झाली आहे. पण मी म्हणते का मावडी म्हणतात काय गोरे म्हणत होतं लय फिटवली. आता काला तो कळत माणूस ब्रँडेड साबण घेऊन नदीवर गेला 4 दिवस धुतला गोरा झाला. आता हसताय म्हणजे कळतंय तुम्हाला होईन का. बरं गोरा पान माणूस कोळशाच्या खाडीत गेला म्हणून काय होणार आहे का. गोरा तो काळा तो त्याच्या आई वडिलांची पुण्य नाही, त्यांच्या डीएनए मुळे तो गोरा आहे रे. तसं त्याचे मायबाप वारकरी आहेत म्हणून तो वैष्णव आहे रे. त्याचं प्रारब्ध प्रबळ आहे. कदाचित मायबाप नसतील वारकरी पण पूर्वजन्माची कोणाची तरी पुण्याई असेल ती त्याच्या पदरात पडली असेल. एक वैष्णव असावा कुळाचा उद्धार आहे. एका वैष्णवावर अकल्प आयुष्य व्हावे माझे असं कळा. नजरेवर ही जग आहे रे. माझी जनाई भांडते देवाला. 7 वर्षाचं लेकरू जनाई माता, त्या भक्तिवात्सल्य जनाई माता जगाच्या मालकाला पदर खोल भांडतात. काय देवा जग आहे म्हणतात तुझं. पुण्यवंत पाठाळी लोकी नेला दरिद्रितो भाग्यवंत केला. पुण्यवंत पाठाळी लोकी नेला दरिद्रितो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला. चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. नामदार आहे म्हणतात लटके झाले कटके तेथे गडगा एवढे राळे, लटके झाले कटके तेथे गडगा एवढे राळे. उडत चिमणी सरकत चाली तिचे वाटी एवढे डोळे. हे कळायला तुका म्हणून येते पाहिजे जातीची. कारण हे नामदेवरायचे कूट अभंग आहेत. कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही, त्याला कुट म्हणायचं. कुट म्हणजे खोडकर. तुमच्या पाठांतरातलं सांगते. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती 17 रांजण भरले पिले 12 हत्ती. कोण व्याली मुंगी, तिचं दूध 17 रांजण. कुणाचं जागेन तुम्ही. हा कोणाचं दूध किती. बर तुम्ही म्हणसाल 12 काले रांजण 12 हत्ती डेकर देऊन दूध पिले. किती किती रांजण कुणाचं दूध. हा ऐका कीर्तन काही ढेकळून वेळ लागला रे. म्हणत का सौ गीत काय. मुक्ताई म्हणतात मुंगी उडाली तिने गिळले. खोटे बोलता महाराज लोक तुम्ही. आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे. विष्णुदास नामा म्हणे ऐसे यांची ख्याती. लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. खोटं बोललं तर कोळच्या कोण नरकाला जाईल. खोटं बोलणाऱ्याची जात नाहीये. खरंय इथं कर्म कमी बुवा भाटा जास्त आहे. अख्ख्या कोरोनात किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला. लक्षवल्ली आम्हा हे प्रत्येक झाड म्हणजे विठ्ठल आहे. अनुभवा त्याला, समजून घ्या, प्रत्येक मोमेंट फील करा. सकाळी म्हणतोय नव्हती ग मारायची पण पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही. आता पियाला की त्याच्यासमोर टोपलंवर शिळीच्या लेंड्या घेऊन ठेवायच्या. त्याला म्हणायचं काळं म्हणून वाढ लागतात का खाईन का बिवडी करतो. किती बी बाटल्या वळलेल्या असू द्या पण तेवढ्या धुंदीत म्हणेन कळतंय त्याला. कळत कसं नाही नाटक करतोय ती. तुझं माणसाला कळत नाही का चांगलं काय वाईट काय. त्या काळाला म्हणा बरं अहो चांगले तर त्यांच्या घरी कीर्तन आहे. त्या विषयाला त्यानं त्यांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन ठेवलंय. चल ना मंडपाकडं. ती म्हणता आलं असतं पण आज मी चुकीचं खाल्लंय. काही एखाद्या सुती काल नाही खाल्लं आज खाल्लंय. म्हणजे येण्याला माहित आहे खाल्लंय ते चुकीचं आहे. वाईट खाल्लंय की मंदिरात जात का कारण माहित आहे आपण खाल्लंय ते. म्हणजे कळतंय ना. येणार का फक्त बुद्धीचं मन ऐकत. आणि मन इतकं बेकार आहे. विवेकाते बोलवी संतोषाशी चाल लावी पैसेची तरी हिंडकी नाही दिशा. विवेकाला विसरायला भाग पाडतं संतोषाला चाल लावतो. बसल्या जागी फिरवतो ते मन आहे. आता याला कसं स्थिर करायचं. हाता कोटे धावे तुझे चरण भाग गेला. आमच्या पाठीमागची चिंताच जाते जेव्हा आम्ही पंढरीची वारी करतो. म्हणून होईना भिकारी पण पंढरीचा विश्वास. मंथोनी वनिता तैसे अनंत वाया व्यर्थ कथा सांगी मार्ग नलगती सायास जागे वनांतरा सुखे येतो घरा.
करा साधना, करा योग, करा मेडिटेशन. गरज आहे या व्यापक जगामध्ये मेडिटेशनची गरज आहे साधनेची गरज आहे. आपली शांतीच आपल्याला शांत ठेवू शकते, शेजारची नाही, मनातली शांती. शांती मनशांती. तुम्ही काय अर्थ घ्याचा याची काय गॅरंटी? हा मुली विनंती आहे महाराज. सॅटिस्फॅक्शन, मेंटली सॅटिस्फॅक्शन, इमोशनली सॅटिस्फॅक्शन हे तुमच्या फिजिकल हेल्थला मस्त बनवणार. जेव्हा तुम्ही मेंटली डिझर्व करता एखादी गोष्ट, तेव्हा तुमचं जे फिजिकल हेल्थ आहे ना, जे तुमचं शरीर आहे ना, तुम्ही मनाने शांत राहिलात ना, शरीर सुद्धा लय त्रास देत. तुम्ही स्थिर राहिलात ना, लय दुखणं येत. कधी ऑब्झर्व करून बघा, निरीक्षण करून बघा. थंडीच्या दिवसात लय थंडी वाजायला लागली म्हणल्यावरच लय वाजते. वाजत नाही म्हणू नका, आहे त्यापेक्षा थोडी तरी कमी वाजते. वाजत नाही असं नाही, पण एवढी जाणीव होत लय थंडी म्हणल्यावर लयच वाजते. कळतंय? बऱ्यापैकी माणसाचे आजार हे माणसाच्या मेंटल हेल्थवर असतात, मानसिकतेवर असतात. 90% आजार फक्त मानसिकतेवर आहे. तुमचा बीपी, शुगर, तुमचा हार्ट अटॅक, तुमचं डोकं दुखणं, तुमचे सगळे विकार फक्त आणि फक्त तुमच्या मानसिकतेवर आहेत. तुम्ही टेन्शन घेताय म्हणून तुम्हाला बीपी आहे, तुम्ही मागचा पुढचा विचार करता म्हणून तुम्हाला हार्ट अटॅक आहे, तुम्हाला त्रास सहन होत नाही म्हणून तुम्हाला शुगर आहे. कॉन्स्टंट ठेवू शकतो ना. शुगर आहे म्हणजे पाकच गोड सोडता का? खायचं थोडं. झाल्या कीर्तन सगळ्या पंक्तीत लाडू खायचं, तसं करू नका. कॉन्स्टंट मर्यादा. कुठलीही गोष्ट मर्यादित असली की त्रास देत नाहीच नाही. आमचं इथं तसंच आहे. या विठाला आता मला वाटतं गेल्यास गोंदवल्याच्या तिथे जवळ कुठेतरी कीर्तन होतं. गोंदवल्यापाशीच ना कीर्तन? गेल्या वेळेस गोंदवल्याजवळच होतं ना कुठेतरी. हा नवी मुंबईला तर चांगलं लक्षात येतं आमच्या तिथं गोंदवल्याला पण. आणि नवी मुंबईला तर असा विषय झाला होता, दादांना काम होतं तिकडे कुठेतरी, पुढे काहीतरी कार्यक्रम असेल. मग मी त्यांना म्हटलं आता जाताय खरं पण या नक्की. तसं राजकारणी वाईट नसतात, कधी कधी वाईट लोक राजकारणी होतात महाराजांना, असं काहीतरी गोंधळ आहे. तर अशा हिशोबाने म्हटलं दादा कायम कुठल्याही भागात असलं कीर्तन गेल्या वेळेस गोंधळायला झालं. आता हे आता म्हणजे एवढ्या 2-3 वर्षात फार वेळा कीर्तनाला यायचा योग झाला. आणि कॉन्स्टंटली थांबतात ते फार त्यांचं कौतुक आहे. की असं बाकी सारखं येणार, हार घालणार, जाणार असं नसतं महाराजांसारखं. ते फार कौतुकाचं आहे. आणि मी कायम सांगत असते की जसं माझ्या हिंदवी स्वराज्याचं दैनी माझ्या तुकोबारांचा आदर करतात ना, अधिकार आमचा तेवढा नाही दादा, पण व्यासपीठाचा. जगद्गुरु तुकोबार आहे, कीर्तन करतात आणि छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला यावे, बसावे. माझ्या तुकोबारांनी पायाखालचं घोंगड छत्रपतींना द्यावं. राजा हिंदवी स्वराज्याचा धनी आहात तुम्ही, असं खाली बसू नका बाकीच्या माणसासारखं, हे घ्या घोंगड. तुकोबारांनी द्यावं. माझ्या राजा कुणाला म्हणायचं लक्षात घेताना. छत्रपती शिवराय सांगतात बुवा, तुकोबारांना बुवा म्हणायचे, बुवा जोपर्यंत आम्ही तुमच्या चरणाशी मातीत बसलोय तोपर्यंत आमची माती टिकवायचं सामर्थ्य आमच्या मनगटात आहे. ज्या दिवशी आम्ही तुमच्या आसनावर बसू त्या दिवशी आमच्या आसनावर बनता बसल्याशिवाय राहणार नाही, हे ज्ञात आहे मला महिला विसरायचं. कळायचं संप्रदायाचा जो वैभव आहे ना खूप मोठा आहे दादा. आपला विषय चालू होता मर्यादा. कळतंय? कुठलीही गोष्ट सामर्थ्याने विश्वास ठेवून केली की आम्हाला विश्वास देवा तू पूर्ण करणार, तो आमची वचन पाळतो विठ्ठला. म्हणून तर घालून या भार राहिलो, तुका म्हणे घालू तयावरी. मला जाण आहे तू सांभाळतोस, पण ही जाण कधी येते? काही तत्व आहेत का? काय करा वैष्णव व्हा, काय करा गंध लावा, काय करा परमार्थ करा, ताकद असते रे त्याच्यात. आम्ही विचारलं देवा काय करायचं? तुकोबा म्हणले काही करू नका, आता तरी पुढे एवढंच ऐका. काय ऐका? जमेल तसं भजन करा. आम्ही हट्ट नाही करत बरं, असंच तसं जिथं असाल तिथं. तुम्ही कुठे हे महत्वाचं नाही, तुमचं चित्त कुठे आहे
महत्वाचं आहे. कीर्तनात बसून बी फायदा नाही जर मन इथं. भागवतात एक फार सुंदर कथा आली एका ब्राह्मणाची. 2 ब्राह्मण आहेत, काशीला निघाले. स्वतः शब्दांना माफ करा माझ्या. त्या काशीला जात असताना एका ब्राह्मणाचं मन एका वेश्येच्या घराकडे गेलं. त्या वेश्येचं घर बघून ब्राह्मणाने विचार केला, काय काशीत जाऊन तेवढ्या गर्दीत मरायचे, त्याच्यापेक्षा थोडा इकडे आनंद घेऊ. ब्राह्मणाचं मन, मी तुम्हाला मगाशीच म्हटलं, विवेकाला विसरायला भाग पाडतं ते मन आहे. विवेकाते बुलवी, विवेक सुद्धा विसरून टाकतं ते मन आहे, इतकं चंचल आहे. गेलं ब्राह्मण वेश्येकडे गेला, दुसरा ब्राह्मण काशीला गेला. दोन्ही ब्राह्मण काही कारणे गतप्राण झाले विश्वाच्या नियमानुसार. जेव्हा गतप्राण झाले दोघांचाही वर यमदूताकडे हिशोब लागला. हिशोब लागताना विचारलं, कसं कसं आहे? ते म्हणे काशीला गेल तर ती नरकात आहे आणि वेश्येकडे गेल तर ती स्वर्गात आहे. आता ऐकणारी म्हणताली एकतर ही भांबवली, आता आम्ही येडे हिचं कीर्तन ऐकाय बसलोय. आता कीर्तन ऐकून बी नरकातच जायचंय, मग परमार्थ करायची गरजच काय? आता काशीला गेल्यावर बी नरकच आहे, मग कशाला मरायचंय कीर्तनाला? नीट ऐक, त्या जागेचं सामर्थ्य हे तुमच्या साधनेने वाढतं. दगडाचा देव करायची ताकद आपल्या भक्तीत आहे, कळतंय? जर आम्ही भावच ठेवला नाही तर तू दगडच आहे. आमचा विश्वास आहे की तो राखतोय म्हणून तो राखतोय. हे सगळं तुमच्या विश्वासावर, तुमच्या मानण्यावर आहे. मानला तर देव आहे, नाही मानला तर नाहीच आहे. साधा प्रश्न आहे माझा. ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप काय कळणार? ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे? देव राखतो हा विश्वास या विषयाकडे. मग काय ताकद लक्षात घ्या महाराज. अधिकार, तो विश्वाचा मालक राखतो. आम्हाला विश्वास आहे देवा, मानतो आम्ही तसं, मग आम्ही वैष्णव आहे. खूप ताकद असते या गोष्टीमध्ये. काहीतरी विचार करून बघा. असाध्य ते साध्य करायची ताकद आहे, अशक्य ते शक्य. माऊली म्हटले, अवघाचे संसार सुखाचा फक्त जाई न गे माय, फक्त या पंढरीच्या वाटेत तेवढी ताकद. आणि अंधश्रद्धा नाही, जसं जमेल तसं भजन करा, काही त्याला तत्वबित्व नाहीये. आम्ही म्हणलं असं कसं काय, मला काशीवाला नरकात गेला आणि इकडं वेश्वाला स्वर्गात गेला. ते म्हणे, कसं आहे ना दादा, काशीवाला महादेव देवाच्या, काशी विश्वेश्वराच्या समोर बसून विचार करीत होता, उगाच्या उगा एवढ्या गर्दीत आलो, त्या बामणासंग तिकडे गेलो असतो तर काहीतरी नवीन वेगळं बघायतरी भेटलं असतं. आणि तो वेश्येच्या समोर होता, तो विचार करत होता, काय देवा दुर्बुद्धी सुचली, कसं मन ताब्यात राहिलं नाही. देवा तुझं एवढं देखणं स्वरूप सोडून मी अशा चुकीच्या गोष्टीत अडकलो. तो तिथं बसून देवाचं नामचिंतन करत होता आणि तो तिथं बसून इकडे संसारिक विचार करत होता. कळतंय? महत्व तुमच्या स्थानाला नाही, महत्व तुमच्या चित्ताला आहे. म्हणून चित्त करा रे निर्मळ येवोनी गोपाळ. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येवोनी गोपाळ. राही तिथे तुमचं चित्त निर्मळ आहे. तुम्ही देवाकडे जायची गरज नाही, देव तुमच्यात येतोय. सर्वा घटी राम देहा देही. मग काय चिंता करता कोण दिवस येईल काही? देवच जर रक्षितोय तर चिंता करायचं. पण चिंता कधी नसते. व्रत करा, मार्ग धरा, हे तत्व संबंधित चिंता. काय करतो, काय मिळतो, काय हो पंढरीत? अमेरिका, स्वित्झर्लंड, न्यूझीलंड, आफ्रिका, आशिया, जपान, भरपूर देश. प्रत्येक कार्यक्रम करायचं म्हणलं की मॅनेजमेंटला कौतुक आहे मला पंढरीच्या वारीचं. त्याचा मालक एकच आहे, पांडुरंग. सगळे भक्त संत सगळे जातात. अशा माय मावल्या काही सोय सुविधा नसते. कशाही अवस्थेत असल्या ना नजर वाईट जात पंत कुळ गोत्र वर्ण ज्ञान अज्ञान उच्च नीच सगळं सोडून माझ्या आळंदी ते पंढरपूर वारी चालते. माझे पैठण ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर, त्र्यंबक ते पंढरपूर, मुक्ताईनगर ते पंढरपूर, सासवड ते पंढरपूर. कार्तिकीच्या आधीचे 4 महिने त्याला काय म्हणायचं? त्या चातुर्मासात कंटिन्यू काकडा झाला पाहिजे. देवाला उठवण्यासाठी केली जाणारी साधना चातुर्मास. त्या चातुर्मासात जेवढं अध्ययन कराल तेवढं कारणी लागतं. चातुर्मास बर का? आम्हाला गटारी सांगा ती बरोबर कळती. चातुर्मास कळत असतोय. सगळेच वाईट नाही बरं, चांगले पण भरपूर.
सगळेच कसे वाईट असतील. चांगल्यावर तर जग टिकलंय. जिथं वरातीत नाचणारी पोरं महाराष्ट्रात आहे तिथं कीर्तनात टाळ घेऊन उभारणी सुद्धा पिढी आहेच की. जोगमार्ग संस्थेमध्ये आयुष्याचा त्याग करून, तरुणाचा त्याग करून, तरुणात्वाचा त्याग करून शिकणारी पोरं आहेतच की. सगळेच कसे वाईट असतील. आज कौतुक आहे महाराष्ट्राचं, 80% सत्ते तरुण पोरांच्या जीवावर. पंक्ती वाढायला, पत्रवाळ्या उचलायला, मंडप लावायला, काढायला, महाराज आणायला, न्यायला, युट्यूबवर सर्च करू करू महाराज ठरवितो, जाऊ सांगतो पंच कमिटीला हीच आणायचा. तरुण वाईट कसे असतील. आणि माझा महाराष्ट्र एवढा वाईट नाहीये. आजही माझ्या शेतकऱ्याच्या पोराला बापाच्या फाटल्या धोत्राची, माईच्या फाटलेल्या पदराची किंमत आहे. तो वैभव बायबापाला देण्यासाठी आयुष्य घाण टाकतो. हा महाराष्ट्र आहे. एवढी बाया गेलेली लेकरं नाहीये तिथे. 2-4 प्रत्येक ठिकाणी असतातच. जास्त चांगली आहे. कळतं त्यांना सांगितल्यावर. फक्त काय झालंय, सांगणारे शहाणे नाही, सांगणारा चुकीचा आहे. जयाचे आही धड नाही तयासी परित्र पुस्सी काही. पण आमचं सांगणं एवढंच आहे, मार्ग धरा. आम्ही म्हणत नाही संसार वगैरे सोडा, असोनी संसार नातरी दरवी जैसे दिगोनी नानारसी परित्रस स्वादासी नेहमी जेवी. थोडी म्हणतात बिंदास संसार करा पण पळी सारखा वळा. पळी माहिती पळी एवढीच्या माय मावल्या पळी ग पळत नाही पण पळी. ती पळी आमटीत जाती, वरणात जाती, पिठल्या जाती. तिला महागाऱ्याला विचारायचं का ग पळी माय आमटीत जाऊन आली, मग आमटी तिखट झाली काय नाही झाली. पळी माय सांगन का सांगत नाही. ती जाती पण रस घेत. दरवी म्हणजे पळी. ना तरी दरवी जैसी लिगोणी नाना रसी परितरस स्वादासी नेहमी जेवी. अगदी तसा संसार करा. आम्ही म्हणत नाही करू नका, पण कसा करा, जीवे वेगू अलिप्त कमळ जळी जैसे असा करा. त्याने काय होईल तो सांभाळेल. तुम्हीच मला सांगा, आपण केला संसार चांगला होईल का देवानं केलेला? करू देत त्याला. कशात मध्ये मध्ये करता. त्याचं नामचिंतन करा, काळजी करू नका. तुम्ही फक्त पंढरीचा मार्ग धरा. अहो तुम्ही 3 पावलं पंढरीच्या वाटेनं चाललात, 47 पावलं माझा पांडुरंग तुमच्या घराकडे चालतो. बघ दादा काय ते पंढरीची वाट असेल. मग आम्ही काय करावं? काही नाही, दोन्ही हात वर करा प्रेमाने. दोन्ही कर, दोन्ही. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम 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 राम, राम राम जय सीताराम, राम 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 राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. खाली कोणी यायला सांगितले? झाले घ्या, एवढं काय म्हणाल घ्या. बोलल्यावर जमन पण मी बोलणार. बेवडीकर तुम्ही एवढे आले, यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे तरी एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. तुमचंच खरं आहे महाराज. कशा गावायला आले ते महत्वाचं आहे. तेवढं तरी वय टीव्हीने दिलं दादा आहे की नाही. असं काय पण लक्षात ठेवा, सेलिब्रिटी आणि कीर्तनकार यात फार फरक असतो. सेलिब्रिटी वेगळा, कीर्तनकार वेगळा. कीर्तनकार नावाजलेला गाजलेला, कीर्तनकार कीर्तनकारच असतो. नामदेव पायरी जाणणारी बाई काय आणि अभिषेक करणारा पुजारी काय, दोघाचा अधिकार. ते माझं विठ्ठलाचं घर आहे. तिथं समदृष्टी घेता सवाण श्रीहरी. कोणच छोटा किंवा मोठा वारकरी संप्रदायात नसतो. प्रत्येक जण हरिभक्त परायणच असतो. बापासाठी सगळी लेकरं सारखीच असतात. आणि काय बापाचं वैभव असतं दादा. आज या ठिकाणी या जांभळे कुटुंबियांनी वडिलांच्या नामचिंतनाचा एवढा मोठा अट्टास घातला. बाप अशी गोष्ट ना दादा, माय प्रत्येक वेळेस सांगता येते, बोलता येते. बापाचं कसं आहे, माझ्या पंढरीच्या मालकासारखं आहे. 8.5-9 वर्षाच्या जनाई बापाच्या खांद्यावर बसलाय आणि पंढरीच्या वारीला गेलाय. गर्दी फार हो पंढरीच्या आषाढीच्या वारीला. देव काही दिसेना जनाईला. बापाला हट्ट केलाय, बाबा पांडुरंग बघायचा आहे. एवढी लोक येतात, त्यांना पांडुरंग दिसतो का? मला बघायचा आहे. गर्दीत कसं न्यावं उन्मुख दर्शनाच्या गाभाऱ्यामध्ये बापानं पोरीला खांद्यावर घेतलं आणि त्याचा वर करून करून जनाईचा बाप जनाईला पांडुरंग दाखवत होता. गर्दी फार असल्यामुळे, आषाढीची वारी असल्यामुळे जनाईला काही बाप पटकन दाखवू शकला नाही पांडुरंग. पांडुरंग काही दिसत नाहीये डोळ्याला.
कसा वीस होतोय जीव जनाईचा. जनाई मातेनं सारखं बापाला म्हणून, बाबा नाही दिसला पांडुरंग, नाही दिसत आहे पांडुरंग. बाबा कसं तरी करा, पांडुरंग दाखवा. बापाचा जीव तळमळतोय, पोरीला पांडुरंग दाखवायचा. तिथे पायावर पाय देतात बापाच्या लोक, ढकलताय, पण पोरीला बाप पांडुरंग दाखवतो. नाहीच दिसला शेवटी. गर्दीतनं बाहेर आल्या लेकराला काहीतरी होईल म्हणून महाद्वारात आल्यावर खांद्यावरच्या पोरीला खाली घेतलं बापानं. घामाजलेला बाप बघितला जनाईनं, आणि काय कुठून जाणे देवाला बुद्धी द्यावी. जनाई मातेनं बापाकडे बघून म्हणावं, बाबा दिसला की हो पांडुरंग. बापानं म्हणावं, तिथं मुखद्वारात नेलं, तिथं तुला बाप दिसला नाही, पांडुरंग दिसला नाही, तर महाद्वारात तुला कसं काय पांडुरंग दिसला इतक्या लांबून. जनाई म्हणली, बाबा मुखद्वारातनं महाद्वारात आल्यावर कळालं, खांद्यावर घेऊन पांडुरंग दाखवत होता तोच पांडुरंग होता, त्या गर्दीत खरा पांडुरंग दिसला नाही. आता मला कळालं, सगळ्यालाच पांडुरंग भेटतो खरा, फक्त प्रत्येकाला स्वरूप वेगळं मिळतं. पंढरीत गेल्यावर प्रत्येकाला पांडुरंग भेटतो, स्वरूप वेगळं असतं. बापाचं म्हणाल तर एवढं मन मोठं असतं त्या माणसाचं, स्वतःच्या नावाला सुद्धा कलंकित करतो बाप पोराच्या भविष्यासाठी. तू म्हणाल कसं? आयुष्यभर माय पोराला सांगते, खोड्या करू नको, बाप मारीन. शाळेत जा, बाप लय कडू आहे तुझं, लय मारीन बरं. चुकून जर घरी काय आलं ना कुठं ना, तुझ्या बापा इतका वाईट कोणी. पोरीला सांगते, नीट राहा, बाप रागीट आहे तुझा, नसतो रे दादा, खावं लागतं त्याला. स्वतःची माय मेली तरी रडता येत नाही त्याला, स्वतःची माय मेली तरी रडता येत नाही त्याला. त्याला माहित असतं काही लहान छोटे भाऊ आहेत आपल्याकडे, बहिणी आहेत, रडून चालणार नाही. बाप मेला तरी रडता येत नाही, कारण त्याला माहित आहे बापाची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागणार. आपल्याला बायको आहेत, लेकरं आहेत. आपल्या डोळ्यात जर पाणी बघितलं त्यांनी तर त्यांना वाटेल खचलाय बाप, खचलेला बाप काय करू शकणार आहे. रडू आलं तरी रडत नाही तो. पोरगी लग्न होऊन जाताना माय ढसा ढसा मिठ्या मारू मारू रडते, बाप आई इतका रडत नाही. तुम्हाला काय वाटतं बाप रडत नाही? बाप रडतो, पण मंडप उठल्यावर रडतो, तेव्हा त्याला सगळं मोकळं दिसतं. नाहीतर विचार करा, बापाचं मन किती मोठं आहे पोरींनो. आई बापाच्या नावाला कलंक लावताना कधीतरी या बहिणीचं एक वाक्य लक्षात घ्या. स्वाभिमानाने जगणारा बाप आहे, फाटक्या धोत्रावर फिरला, पण कधी चार माणसात त्याने मान खाली घातली नाही. पण तोच बाप जेव्हा तुमच्या सुखाची वेळ येते ना, अहो तुमच्या लग्नात तो स्वाभिमानी बाप, कितीही कितीही गरीब असला माणूस, कितीही वाईट असला माणूस, तरी त्याच्या समोर लाचारतेने उभा राहतो आणि हात जोडून म्हणतो, काही चुकलं असेल तर माफ करा बरं. लाचार होतो रे बाप सुखासाठी लेकरांच्या, अजून काय वैभव द्यावं त्या बापाने. म्हणतो पोरीच्या लग्नात काही चुकलं असेल तर माफ करा, फक्त पोरीला तरच देऊ नका. काय बाप असतो ना. दोन पोरी बापाला, एक पोरगी श्रीमंताच्या घरी दिली, एक पोरी गरीबाच्या घरी दिली. बाप श्रीमंत पोरीच्या घरी कधी जात नाही, पण जी गरीबाच्या घरी त्यांच्याकडे चक्कर टाकल्याशिवाय राहत नाही. काय बाप असतो ना. पण कसं असतं ना, बाप जिवंत तोपर्यंत वाटतो मला काय गरज आहे बापाची, मी माझ्या पायावर उभा आहे, पैसा आहे माझ्याकडं, मोठा आहे मी, त्याला विचारायची काय गरज आहे. चार माणसात अपमान करतो आपण बापाचा. बाप मेल्यावर कळतं गरज होती त्याच्या सुद्धा विचारण्याची. बाप मेल्यावर कळतं जो आहे तो त्याच्यामुळे, माणसं त्याच्यामुळे. तो बोलायचा खरं, मारणारा जरी बाप असला ना तरी मारल्यानंतर पोरग जेवलं का नाही हा विचारणारा सुद्धा बापच असतो. नजरेसमोर नसतो एवढं मात्र खरं. माझ्या त्या बापाचं श्राद्ध आहे. हा डोंगर जगाच्या मालकाशिवाय कोणीच नाही कमी करू शकत. पण पांडुरंगाला विनंती आहे, विठ्ठला हा दुःखाचा डोंगर तुझ्यातच ताकद आहे, कारण बापाची जागा फक्त विठ्ठलच घेऊ शकतो. आणि ताकद लक्षात घ्या, विठ्ठलाची जागा फक्त बापच घेऊ शकतो, हे सामर्थ्याने आयुष्याला लक्षात ठेवा.
सुंदर नामचिंतनाचा अट्टहास आज जांभळे पाटील कुटुंबियाच्या माध्यमातून आमच्या विशालदादा यांच्या नियोजनातून गोड असं सुंदर नियोजन केलं. त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक नाही, पण त्यांनी वडिलांच्या उपकाराची जाण ठेवून कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक आहे. शेवटी बापाचं पान पेरायचं काम पेरायचं असतं आणि ते पोराने परिपूर्ण करावं हाच अट्टहास करत हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास तुमच्या या गावामध्ये बेवडी गावामध्ये अगदी भाग्यवान माणसं बरं तुम्ही. सातारा जिल्हा म्हणजे एकतर राजधानी बरं का, जावळी तालुका येतो तुम्हाला. ऐतिहासिक भूमी, प्रथम तर ऐतिहासिक भूमी, द्वितीय राजधानी. अहो संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती आहे. काय भाग्यवान माणसं आहे तुम्ही. उन्हाळ्यात सुद्धा गार लागतो तुमच्याकडं. हा कधी या आमच्या सोलापूरमध्ये. हा उभट्या वारं सुटून तुम्हाला 2 दिवसात दम खायचा लागतो तुम्ही. हो आमच्याकडे वारं येतं पण निस्त्या झळाया. उगत आम्ही एवढे वाळले होय झळाया खाऊ खाऊ तर आमची परिस्थिती अशी आहे. तुम्ही भाग्यवान माणसे दादा आहे की नाही. भाग चांगला आहे तुमचा, नशिबवान आहात. एवढं निसर्गाचं वातावरण जगाच्या मालकाने तुम्हाला दिलं. सोपं नाही दादा निसर्ग म्हणजे. आमच्यासारख्याला विचारा दादा, आमच्याकडे जमिनीला आहे पण काही कामाच्या 50 एकर जमीन असली तरी पाटलाला आडा इकावाच लागतो महाराज बरं का. 50 एकर जमीन काय करता, 10 एकर पिकत नाही त्यातली. अनुभवावर सांगते महाराज बरं का. पिकतच नाही तर काय करता. ते म्हणतात तुम्ही पिकत नाही म्हणून कीर्तनकार झाल्या का. तसं नाही महाराज बरं का. अवघी माझं आयुष्य आहे ना, असंच बोलता बोलता सांगते. मी माझ्या आयुष्यात 18 वर्ष झालं कीर्तन करते. त्याला वयाच्या 5व्या वर्षी मी पहिलं कीर्तन केलं. आज वयाचं 23-24 वर्ष चालू आहे. 18-19 वर्ष झालं कीर्तन करते त्याला. माझ्या आयुष्यात एकच स्वप्न होतं की जो त्रास मी सहन केला ना, कारण अजूनही अशी भरपूर मेंटॅलिटीची लोक आहेत की तर मुलींना कीर्तन चालत नाही किंवा नको बाबा लेडीजचं कीर्तन नको. माझं म्हणणं एवढंच असतं, ज्ञान वगैरे इतकं तर नाही तुमच्या इतकं आम्हाला, पण जगाच्या मालकाचं स्थान आहे हे. यारे यारे लहान थोडं यातीवरती नारी नर. एवढं कळतं आम्हाला की कीर्तनकार कोण आहे हे न बघता त्याचे शब्द फार महत्वाचे असतात. ती व्यक्ती मुलगा आहे, मुलगी आहे, पुरुष आहे, स्त्री आहे, बाकी बघण्याचा दृष्टिकोन आहे. पण जो त्रास मला झाला शिक्षण घेताना म्हणा, सगळ्या पुढच्या गोष्टी, तो त्रास पुढच्या पिढीला घेऊन आहे. म्हणजे मी माझ्या आयुष्यात जिथलं तर जेवढं मी कमवलं ना, माझ्या आयुष्यात जेवढं मानधन घेतलं कीर्तनाचं, जेवढे काही आता लोक काही म्हणतात त्याला, कुशल लोक फोन करून म्हणतात तुमची सुपारी किती. सुपारी घेतोय आम्ही. लोकांना काय बोलावं एक तर हे कळत नाही. म्हणजे तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता, प्रोग्राम करते का मी. अरे सेवा म्हणतात, कीर्तनाला सेवा म्हणतात. आपण जे घेतो त्याला मानधन किंवा देणगी म्हणू शकतो आपण. तर मी आयुष्यात जेवढं काही मानधन घेतलं सेवेचं माझ्या, त्यातला 1ही रुपया मी संसाराला दिला नाही. माझा तर काही विषयच नाही, पण गरिबी नाही. त्याचं कारण आहे मला फक्त पुढची पिढी सामर्थ्याने घडवायची होती. मी खरंच आत्मीय येतं, अट्रॅक्शन आहे या गोष्टी आध्यात्मिक विषयी. मी कोणाला आजपर्यंत कधी सांगितलं नाही की मी माझा पैसा कुठे खर्च केला. मी 5 मजली इमारत बांधली त्या पैशाची. आज 3 ते 3.5 कोटी रुपयाची बिल्डिंग आहे. ती बांधली याचं कारण आहे महाराष्ट्रातल्या जेवढ्या मुलींना आध्यात्मिक शिक्षण घ्यायचं आहे त्या मुलींना मी सगळ्या शैक्षणिक सोयी सुविधा सहित तिथं प्रवेश देऊन त्यांना तेवढं आध्यात्मिक शिक्षण सामर्थ्याने देणार. जे शिक्षण जोगबाबांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष, मग त्यामध्ये वेदांत आलं, शास्त्र आलं, उपनिषद आलं, वेद आलं, मराठी व्याकरण, संस्कृत व्याकरणापासून सुरुवात आली. हे सगळं आध्यात्मिक जे शास्त्र वेदांचं शिक्षण फक्त काशी, वाराणसी याच ठिकाणी मिळतं, ते शास्त्र वेदांचं अध्ययन मी माझ्या त्या संस्थेमध्ये मुलींना देणार. आणि ते अध्ययन मी नाही, जे माझे वरिष्ठ आहेत ज्यांनी त्या संस्थेमध्ये मुमुक्ष धर्मशाळा असेल पंढरपूरची, तिथून जे मठाधिपती झाले त्यांना तिथे शिक्षणासाठी बोलवलंय. आणि माझं हे संपूर्ण नियोजन झालंय. तर माझी विनंती तुमच्या भागाला सुद्धा, जर तुमच्या गावात तुमच्या तालुक्यात कोण असेल, पण एक लक्षात ठेवा, अख्खं गाव ज्याला कटाळलंय ती संस्थेत सोडायचं नाही. लोकांचं काय आहे, आता गाव त्याला कटाळलं असतं ते आमच्या जीवावर असं कुठं असतंय. कमीत कमी त्याला कीर्तनाविषयी आत्मीयता पाहिजे, प्रेम पाहिजे, संप्रदायाची जाण पाहिजे.
मुलं नाही, फक्त मुली. मी मुलींची आध्यात्मिक, मी नाव देताना कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली आध्यात्मिक शिक्षण संस्था असं संस्थेचं नाव आहे. कारण त्याचं आहे, या जगाचे माय ज्ञानोद्धाराय झाले. ज्ञानाची सुरुवात माझ्या ज्ञानोबांपासून आहे. हे नाव त्यांचं आहे, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था. तर ज्यांना कोणाला वाटतंय की आपली मुलगी टाकावी, त्यांनी बिंदास टाकू शकता. आता काही दिवसांनी सोशल मीडियावर पत्रिका अवेलेबल होईलच, 2 दिवसांनी हातात पण मिळेल. पण आता सध्या माझ्याकडे नाहीये. माझे वडील ज्यांच्यामुळे माझं अस्तित्व, कर्तृत्व, सामर्थ्य आहे, आयुष्यभर त्यांच्या ऋणात ऋणी. तुम्ही सगळे मायबाप दादा आमची कीर्तनाला उपस्थित, चरणावर मस्तक त्यांच्या, आमच्या विशाल दादांचे सुद्धा मनस्वी आभार. पुन्हा एकदा बापाची कदर करा एवढीच विनंती आणि सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली महाराज आळंदी हे गाव पुण्यभूमी, दैवताचे नाव शिंदे, दैवताचे नाव शिदाचा शिंदे. आसुक सोहळा विमानांची दाटी पुष्पांचा वर्षा, स्वर्गाहून देव करी आसुक सोहळा काय पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, झाले समाधान तुमचे आता उठावे ते नारायण नारायण सुरवाडी प्रपणे त्रिका प्रदे कोणी आता उठावे ते नारायण नारायण तुकारे भोगले जाणे वारे राधा उठावे ते नारायण नारायण आंध करोनी आनंदी चक्र पाणी आगे पुरे नवतन चक्रारी पहा उदका कुंजवत आगे पुरे नवतन चक्रारी तुकारारी जाळी वाजती घडवली आगे पुरे नवतन चक्रारी भारती गोविंदाची ओवाळी सगळ्यांचे लोकराणी सारा प्रभारी डोंगरा ओवाळते परमानंदा दर्शनाचे लोकराणी नामा म्हणे केशवाचे गुरुनारी राम जनार्दनी चरणी मस्तक टेकले दाखवी अम्मा आरती तुकाराम राघवे सागराचा पारामा वाटे सद्गुरु दादा सच्चिदानंद गुरु राय दाखवी अम्मा आरती तुकाराम तुझ्या तुझे ब्रह्मा तुझे आले वरुदे रामेश्वरी चरणी मस्तक टेकले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा राय दाखवी अम्मा आरती तुकाराम मागणी ते कृतज्ञ आहे ते शेतकरी पाय या संतास निर्वेद मजदे आणि तुझे पाय तुका म्हणे आता उदार तो होई मग देवी पाय संतास या संतास विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हॅलो, आज देवडीचे स्वर्गवासी साहेबराव यांना आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित आहोत. खरं म्हटलं तर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा बटाटा मार्केटमध्ये दरेकर कंपनीमध्ये सुरू केलेलं कार्य हळूहळू मुंबईच्या असलेल्या या व्यवसायामध्ये त्यांनी आपलं नाव कमवत असताना गावाची असलेली आपुलकी बांधिलकी याचा जिव्हाळा दाखवण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने ते आपल्यातून निघून गेले.
परंतु आज त्यांच्या सुपुत्राने आणि आपण सर्वांनी आपल्या वडिलांना आदरांजली वाहण्यासाठी या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहोत। वडिलांचं महत्त्व काय हे शिवलीला महाराजांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यांचं महत्त्व मी तुम्हाला थोडं सांगतो। त्यांनी मगाशी सांगितलं की पांडुरंगाकडे यात्रा कमी होतात, पण आमच्याकडे पारायण सोहळे फार मोठ्या प्रमाणात होतात। म्हणून या भूमीमधून तुम्ही ज्यावेळेला नवी मुंबईला येता त्यावेळेला सर्वात जास्त माणसं कुठली असतील त्या जावली खोऱ्यातल्या आणि सातारा जिल्ह्यातल्या असतात। म्हणून ही संस्कृती आणि संस्कार जपण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो आणि तिथे तुमच्यासारख्यांचं येणं ते आमचं भाग्याचा दिवस असतो। आणि म्हणून मुलींसाठी आपण सुरू केलेलं हे अध्याय मला खात्री आहे एक दिवस महाराष्ट्रामध्ये आपल्या माध्यमातून मुली फार मोठ्या प्रमाणात सुप्रसिद्ध कीर्तकार होऊन या पांडुरंगाची ख्याती समुद्राच्या आटकेपार नेतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। आपण आल्याबद्दल मी जांभळे कुटुंबियाच्या वतीने मनापासून आपलं स्वागत आणि या ठिकाणी आभार व्यक्त करतो। माझ्या सहकार्याच्या असलेल्या या वाटचालीला त्यांचे वडील नसताना सुद्धा भविष्य काळामध्ये सहकार्य करण्याची भूमिका घेऊन हीच खरी आदरांजली असेल। आपल्या सर्वांच्या वतीने या साहेबरावांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि परत एकदा आमच्या या शिवलीला महाराजांचं मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो।